नमस्कार. कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे कन्सेंट व ई साइन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. लॉगिन स्क्रीनमध्ये मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन स्क्रीनवर कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांचे युजरनेम व पासवर्ड प्रविष्ट करून प्रवेश करावा. आपण आपला पासवर्ड विसरले असल्यास फॉरगॉट पासवर्ड या लिंकचा वापर करून आपल्याला पुन्हा तयार करता येईल. कन्सेंट व ई साइन. कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी लॉग इन केल्यानंतर फार्मर कन्सेंट ई साइन हा पर्याय निवडावा. त्यानंतर शेतकऱ्यांची आधार जोडणीसाठी सहमती. यामध्ये कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी आधार क्रमांक प्रविष्ट करावा. या स्क्रीनवर आधार प्रविष्ट करून कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांना ज्या शेतकऱ्यांची माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी भरली आहे त्या शेतकऱ्यांची कन्सेंट घेण्यासाठी पुढे जाता येईल. कन्सेंट, चेकबॉक्स आणि ई साइन. शेतकऱ्यांची सहमती असल्यास कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी चेक्सवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करावे. दुसऱ्या कन्सेंटसाठी ड्रॉप डाऊन मधून येस हा पर्याय निवडावा. कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यास दोन्ही सहमतीबाबत सविस्तर माहिती द्यावी. आवश्यकतेनुसार सहमती वाचून दाखवावी. त्यानंतर ई हस्ताक्षर या ॲपवर पुढे जाईल. तेथे आधार प्रविष्ट करून ई साइन करावे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. यानंतर शेतकऱ्याला काही वेळानंतर त्याच्या मोबाईलवर फार्मर आयडी तयार झाल्याचा SMS प्राप्त होईल. फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया इथे पूर्ण होईल. कन्सेंट घेण्यासाठी आवश्यक ॲप आपल्याला या पेजवर दर्शविला जाईल. अशा प्रकारे कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी हे शेतकऱ्यांचे कन्सेंट व ई साइन करू शकतात.